नमस्कार मित्रांनो, जॉब अलर्ट आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मुख्यमंत्री योजना दूत भरती. मुख्यमंत्री योजना दूत अंतर्गत 50,000 योजना दूतांची भरती केली जाणार आहे. त्यासाठी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया किंवा वेतन किती मिळू शकतं आणि हे मुख्यमंत्री योजना दूत योजना काय आहे त्याबद्दल आपण सविस्तर जाणूया. सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत. आता मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमाअंतर्गत ही भरती केली जाणार आहे आणि त्या संबंधीचा महाराष्ट्र शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तर महाराष्ट्र शासन निर्णय काय सांगितलं आहे? महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा प्रचार प्रसिद्धी करणे व त्यांच्या जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळण्याच्या दृष्टीने त्यांना सहाय्य करण्यासाठी 50,000 योजना दूत निवडण्यासाठी सन 2024-25 या आर्थिक वर्षापासून मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम सुरू करण्यास शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे. म्हणजे 50,000 योजना दूतांची भरती केली जाणार आहे. आता यासाठी शैक्षणिक पात्रता आणि कशा प्रकारे भरती असणार आहे, तर इथे दिलेले कार्यक्रमाची ठळक रूपरेषा. मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम राबविला जाणार आहे. राज्यात कार्यरत असलेल्या प्रशासकीय यंत्रणा मदत करण्यासाठी योजनादूत नेमले जाणार आहे. आता ग्रामीण भागात प्रत्येक एक ग्रामपंचायतीसाठी एक व शहरी भागात 5,000 लोकसंख्येसाठी एक या योजना दूत याप्रमाणे एकूण 50,000 योजना दूताची निवड करणार आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला इथे मुख्यमंत्री योजना दूतास प्रत्येकी 10,000 रुपये प्रति महिना एवढे ठोक मानधन देण्यात येणार आहे. म्हणजे 10,000 रुपये तुम्हाला इथे प्रत्येक महिन्याला मिळणार आहे. त्याचबरोबर निवड झालेल्या उमेदवारांना 6 महिन्यासोबत 6 महिन्याचा करार केला जाणार आहे. म्हणजे 6 महिने तुम्हाला इथे यांच्यासोबत ॲग्रीमेंट करायचं आहे आणि त्या कुठल्याही परिस्थितीमध्ये हा करार वाढवता येणार नाहीये. आता यासाठी निवडचे निकष काय असणार आहे? निवडीसाठी पात्रताचे निकष म्हणजे कोण योजनादूत बनू शकतो, कुणाला योजनादूतचं काम मिळू शकतं. तर एक आहे, पहिली अट आहे एज लिमिट दिलेलं आहे. कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 35 वर्ष वय गटातील उमेदवार अर्ज करू शकतो. शैक्षणिक अर्हता दिलेली आहे कोणत्याही शाखेचा पदवीधर. संगणक ज्ञान आवश्यक असणं गरजेचं आहे. उमेदवाराकडे मोबाईल असणं आवश्यक आहे. उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे आणि उमेदवाराचे आधार कार्ड असावे व त्याच्या बँकेचे नावाचे बँक खाते आधार संलग्न असावे. म्हणजे तुमचे बँक अकाउंट आधारशी कनेक्ट असावे इत्यादी पात्रताच्या अटी असणार आहे. त्याचबरोबर इथे कागदपत्र कुठले लागणार आहे योजनेसाठी? योजनादूत निवडीसाठी उमेदवाराने सादर करायचे कागदपत्र. पहिला आहे ऑनलाईन अर्ज. विहित नमुन्यातील मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज. आधार कार्ड असणं गरजेचं आहे. पदवी प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर अधिवासाचा दाखला म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट, वैयक्तिक बँक खात्याचा तपशील, पासपोर्ट साईज फोटो आणि हमीपत्र इत्यादी तुमच्याकडे फॉर्म भरताना हे सर्व कागदपत्र ऑनलाईन तुम्हाला अपलोड करायचं आहे. आणि ऑनलाईन अर्ज करण्याची जे लिंक आहे, प्रणाली आहे, लवकरच शासन ते अपलोड करतील आणि त्या विथ ऑनलाईन वेबसाईटद्वारे पोर्टलद्वारेच तुम्हाला अर्ज करायचा आहे. आणि निवड झालेल्या उमेदवारांना कुठले कामे करायची आहे त्यांची यादी दिलेली आहे. तुम्ही याबद्दलची सविस्तर माहिती महाराष्ट्र शासन निर्णय वेबसाईटवरती जाऊन बघू शकतात की कुठले काम करायचे तुम्हाला. ज्या काही शासनाच्या योजना आहेत त्याचा प्रचार आणि प्रसार तुम्हाला करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला दरमहा 10,000 रुपये इथे वेतन सरकार देणार आहे.